लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर गंजगोलाई भाग व्यापारी झोन म्हणून जाहीर करण्याची मागणी। लातूर आयुक्तांना व्यापाऱ्यांनी दिले निवेदन। लातूर येथील गंजगोलाई भाग हा वर्दळीचा झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कडक निर्बंधाला व्यापाऱ्यांना नेहमीच सामोरं जावं लागत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून गंजगोलाई भागामध्ये छोटे व्यावसायिक हातगाड्यांवर फळे, भाजीपाला इत्यादी घरगुती लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय करत आपल्या पोटची खळगी भरतात आणि हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून गंजगोलाई स्थापनेपासून करत आहेत। आज या भागात खरेदी आणि विक्रेत्यांची तुफान गर्दी होत आहे। त्यामुळे गंभीर समस्या पाहता अतिक्रमणाच्या नावाखाली महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या निर्बंधाला सामोरे जावे लागत आहे। या गोलाईतील व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने वेळोवेळी प्रयत्न केले। त्यात गोलाई भागात व्यावसायिकांना जागा विभागून देणे, दुभागाच्या आत व्यवसाय करून देणे, परंतु गर्दीची समस्या सुटत नाही। उलट या व्यावसायिकांना अतिक्रमणाच्या नावाने राजगरीवार अडथळा येतो आणि या व्यावसायिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो। म्हणून दिनांक 23 डिसेंबर रोजी गंजगोलाईतील व्यावसायिकांना अतिक्रमणाच्या नावावर रोजगारीवर निर्बंध लावण्यात आले। यामुळे कित्येक घरांमध्ये चूल पेटली नाही। याला पर्याय म्हणून व्यापाऱ्यांमार्फत खालील मागण्यांचं निवेदन महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलं आहे। या निवेदनात पूर्व बाजू हनुमान चौक ते पश्चिम बाजू अण्णाभाऊ साठे चौक व्यवसाय झोन करावे, दक्षिण बाजू A1 हॉटेल ते उत्तर बाजू घंटे किराणा शिवाजी रोड व्यवसाय झोन करावे, हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे रस्ता A1 पान ते घंटे किराणा ते सोना सेल नो व्हेकल झोन म्हणजे 3 व्हीलर 4 व्हीलर प्रवेश बंद करावा, जेणेकरून ट्रॅफिकची समस्या होणार नाही। 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आपण दिलेल्या जागेत व्हावी। व्यावसायिक झोनमध्ये परवानाधारक व्यावसायिकांना परवानगी देण्यात यावी। गंजगोलाईत नवीन व्यावसायिकांना परवाने देण्यात यावे। शहरातील तथा गंजगोलाई भागातील व्यावसायिकांकडून महापालिकेने दर ठरवून महसूल स्वरूपात दैनंदिन टॅक्स वसुली घ्यावी। कामात कसूर करणाऱ्या महापालिकेच्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदली करण्यात यावी। जोपर्यंत या मागण्यांबद्दल विचार होत नाही तोपर्यंत आपण या व्यावसायिकांना गोलाईतील बॅरिकेडमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे। वरील मागण्यांचे निवेदन मान्य नाही झाल्यास व्यापाऱ्यांकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे। लातूर शहरामध्ये गंजगोलाई या ठिकाणी बऱ्याच लोकांचा श्वास गुदमरतोय आणि बऱ्याच लोकांना त्रास होतोय। त्यानिमित्त काहीतरी लोकांनी आणि महानगरपालिकेने कारवाई करून लातूर शहरातल्या गंजगोलाई जो व्यावसायिक झोन आहे त्या झोनच्या ठिकाणीचं सगळं व्यावसायिकांना बाहेर काढलेलं आहे। त्यानिमित्त आज महानगरपालिकेत आलो। आम्ही एक प्रकारचं निवेदन होतो की महानगरपालिकेने गंजगोलाईतील भाग हा व्यावसायिक झोन निर्माण करून द्या। हनुमान चौका ते अण्णाभाऊ साठे चौक, हाते कॉर्नर ते घंटे लॉजकडे जाणारा जो रस्ता आहे आणि इतर जे रस्ते आहेत गोलाईचे ते सगळे रस्ते मोकळे करून द्यावेत आणि तिथं व्यावसायिक झोन द्यावा आणि इथं 3 व्हीलर 4 व्हीलरला परवानगी अजिबात देता कामा नये, या मागणीचं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहोत। आणि महानगरपालिकेने या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संबंधित माननीय आयुक्तांना भेटून चर्चा करून याचा तोडगा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत ते गोलाईत आपला छोटा मोठा व्यवसाय करण्याचं काम करतात, त्या लोकांना कुठेतरी थारा मिळावा, त्यांना न्याय मिळावा यासाठीचं निवेदन आज देण्यात आलेलं आहे। संबंधित महापालिकेने या संदर्भात गांभीर्याने विचार केला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये आहोत। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।